सर, आज छगन भुजबळ यांची ज्या पद्धतीनं नाराजी आहे, आज त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर चालू केलं बघा. चालू केलं ना सर एक मिनिट. अरे भेट नाही बघा ना, करू द्या 9 नंबरवर करायचं का रोल. तर आज देवगिरीवर अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आहे. या बैठकीत नेमकं काय ठरलं आहे, किती वेळी बैठक चालली आणि मुद्दे नेमके काय होते? नाही, माझी बरेच दिवसामध्ये दादांची भेट मधल्या गणेशोत्सवाच्या काळाच्यामध्ये झालेली नव्हती. त्याच्यामुळे अनेक विषयावरती चर्चा होती. संघटनेच्या दृष्टिकोनातून आम्ही काही चिंतन शिबिर आयोजित करायचं ठरवतो आहोत. त्या विषयावरती चर्चा, संघटनात्मक काही नियुक्तीच्या संदर्भामध्ये चर्चा, या संदर्भातच आज प्रदीर्घ त्यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी झाली. आज छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. ज्या पद्धतीनं काल राज्य सरकारनं मराठा आरक्षणाला धरून जे जी.आर काढलेले आहेत, याला धरून त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती सुद्धा बहिष्कार घातलेला आहे. त्याबाबतीत काही चर्चा झाली का? कारण का याच्या आधी मोठा वाद निर्माण झाला होता. नाही, मला कल्पना आहे आज, कारण भुजबळ साहेब आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला होते की नाही. पण मी आज थेट पुण्यावरून या ठिकाणी आलो. खरं आहे की काल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने काय आदेश त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत. एक भूमिका वारंवार स्पष्ट राहिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा, की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. आता भुजबळ साहेब असतील किंवा ओबीसीचे काही नेते या संदर्भामध्ये जे काय त्यांच्या भावना व्यक्त करत असतील, शेवटी आता जो जी.आर काढलेला आहे त्याच्यामुळे नेमकं काय काय होणार आहे आणि त्याच्यातून ओबीसीच्या आरक्षणावरती काय परिणाम होणार आहे याचा संदर्भातला ते अभ्यास जरूर करत असतील. मी सुद्धा माझ्या जे वाचनात आलं आहे ते शेवटी 1-2 दिवस याच्यातली स्पष्टता आली, मग त्याच्यावरती भाष्य करणं अधिक उचित होईल. म्हणतात की आम्ही वकिलांची चर्चा करतोय आणि भविष्यामध्ये कुठल्याही समाजाच्या आरक्षणामध्ये दुसऱ्या समाजाचं आरक्षण घुसवता येत नाही, कारण ते कायद्याला धरून नाही असं भुजबळ म्हणतात. नाही, मी आपल्याला तेच म्हटलं की काढलेल्या आदेशाच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला नेमकं काय धक्का पोचतो आहे किंवा काय, हे सगळं त्याचा कायदेशीर वैधता तपासल्याच्या नंतरच लक्षामध्ये येऊ शकतं. आणि 1-2 दिवसामध्ये याच्या संदर्भातली स्पष्टता येऊ शकेल की काढलेल्या या संबंध आदेशाच्यामुळे नेमकं काय काय स्थिती मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भामध्ये होती आहे याचा अंदाज आल्याच्यानंतर मग त्या बाबतीमधलं मत करता येईल. भुजबळांच्या नाराजीनंतर पक्षामध्ये नाही, पक्षाची भूमिका पहिल्यापासून वारंवार पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी स्पष्ट करत आलो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. ते आरक्षण त्यांना देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, पक्षाची भूमिका आहे. आता काल जे आदेश काढलेले त्या आदेशाच्यामुळे नेमकं काय काय कायदेशीरदृष्ट्या नेमकं होतं आहे याचा अभ्यास केल्याच्या नंतर या बाबतीमध्ये बोलता येईल. पण ज्या पद्धतीनं हे सगळे नाराजी नाट्य सुरू आहे छगन भुजबळांचं, याआधी सुद्धा तुमच्याच पक्षातले काही आमदार, अनेक नेते हे मनोज जरांगे पाटील यांच्या व्यासपीठावरती उपोषणादरम्यान दिसून आले. त्यामुळे पक्षातच कुठे मराठा विरुद्ध ओबीसी असं नेत्यांमध्ये एक दुफळी होऊ शकते असं वाटतंय का तुम्हाला? नाही, मला बिलकुल वाटत नाही. पक्ष एकच संघ आहे. शेवटी प्रत्येक सहकार्याला मंत्री असतील, विधानसभा सदस्य असतील, आपली काही मतं असतात, त्या पद्धतीने ते मत त्या ठिकाणी व्यक्त होत असतं. परंतु पक्षपातीवरती ज्यावेळेला आम्ही बसू त्यावेळेला या संदर्भातली चर्चा नक्की त्या ठिकाणी आम्ही करू. पक्षामध्ये या विषयावरती मतभेद असण्याचं काही कारण नाही, कारण पक्षाची ही भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता. आता मी वारंवार मगातपासून हेच आपल्याजवळ स्पष्ट करतो आहे की काल काढलेल्या आदेशाच्यामुळे नेमका काय इम्पॅक्ट होतो आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी काय कालावधी जाऊ शकेल. तो झाल्याच्या नंतर त्या संदर्भातली भूमिका मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून जरूर मांडेन. मुख्यमंत्री देखील नागपूरला जाऊन ओबीसी जे आहेत आंदोलन करतायत त्यांची भेट घेणार आहेत, तर राष्ट्रवादीकडून काही तसा प्रयत्न केला जाणार आहे? कारण उद्या सुद्धा मुख्यमंत्री नागपूरला जाऊन ओबीसीच्या नेत्यांना भेटणार आहेत, राष्ट्रवादीकडून काही तसा प्रयत्न केला? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आता एक आपण सांगतात मगातपासून आपण याच विषयावरती चर्चा करतो की आज भुजबळ साहेब ओबीसीचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे आता काय वेगळं, आता त्याच्याबद्दलचं काय वेगळं हे जी काय याच्यातली प्रक्रिया आहे ती प्रक्रिया त्या माध्यमातून सुरूच आहे. त्यांची नाराजी दूर केली जाणार आहे का? कारण नाराजगी म्हणजे मी आपल्याला तेच वारंवार मगातपासून सांगतो आहे की भुजबळ साहेब असतील किंवा आम्ही सगळेजण असू, या संदर्भामध्ये नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे याचा असेसमेंट घ्यायला 1-2 दिवसाचा कालावधी लागेल.
तो झाल्याच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाची भूमिका मी निश्चितपणाने मांडेन. मी मगाचपासून या विषयावरती तेच बोलत आलो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.